नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस, आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. BA भाग 1 सेमिस्टर 2 भूगोल पेपर नंबर 2 मानवी भूगोल या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. यामध्ये विशेषतः मानवी भूगोल या अभ्यासक्रमाची ओळख 2018 मध्ये आपल्याला झाली आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये 4 प्रकरण आहेत. मॉड्यूल फर्स्ट ह्यूमन जॉग्राफी मानवी भूगोल, मॉड्यूल सेकंड पॉप्युलेशन लोकसंख्या, मॉड्यूल थर्ड सेटलमेंट वसाहती, मॉड्यूल फोर्थ ॲग्रिकल्चर, अशा 4 या ठिकाणी मॉड्यूलचा किंवा प्रकरणांचा या ठिकाणी समावेश झालेला आहे. यानंतर मित्रांनो, जे मानवी भूगोल विषय प्रवेश ज्याला आपण म्हणतो, तो विषय प्रवेश म्हणजेच मानवी भूगोलाची ओळख, ज्याला आपण फक्त ह्यूमन जॉग्राफी मॉड्यूल फर्स्ट या नावानं आपण ओळखलेलं आहे. तर यामध्ये मीनिंग डेफिनेशन ऑफ ह्यूमन जॉग्राफी म्हणजेच मानवी भूगोलाची जी काही मित्रांनो अर्थ आहे, मानवी भूगोलाची जी काही व्याख्या आहे, याचा अभ्यास या प्रकरणामध्ये केला जातो. नेचर ऑफ ह्यूमन जॉग्राफी म्हणजेच मानवी भूगोलाचे जे काही स्वरूप आहे, या स्वरूपाचा अभ्यास या प्रकरणामध्ये होतो. तसंच आपण सध्या मानवी भूगोलाची जी काही व्याप्ती आहे, ही व्याप्ती आपण पाहत आहोत. तर मित्रांनो, या बरोबर पहा, आपल्याला ब्रँचेस ऑफ ह्यूमन जॉग्राफी ही पाहायचे आहेत आणि इम्पॉर्टन्स ऑफ ह्यूमन जॉग्राफी याही गोष्टीची आपल्याला मित्रांनो चर्चा करावयाची आहे. त्यानंतर आपण भूगोल म्हणजे काय याचा आपण अभ्यास केला. त्यामध्ये इरॅटोस्थेनिस हा जो काही ग्रीक तत्ववेत्ता आहे, या ग्रीक तत्ववेत्त्यानं प्रथम जिओग्राफी ही संकल्पना किंवा संज्ञा वापरलेली आहे आणि जिओग्राफी हा शब्द जिओ आणि ग्राफी या 2 ग्रीक शब्दापासून तयार झालेला असून, जिओ म्हणजे अर्थ आणि ग्राफी म्हणजे स्टडी, आणि स्टडी ऑफ द अर्थ म्हणजेच मानवी भूगोल म्हणजेच भूगोल, अशा प्रकारचा आपण अर्थ भूगोलाचा पाहिला. त्यानंतर भूगोल म्हणजे काय पाहिल्यानंतर आपण भूगोलाच्या प्रमुख 2 शाखा पाहिल्या, प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल. त्यानंतर मित्रांनो, आपण मानवी भूगोलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली. अगदी प्राचीन काळापासून ते आधुनिक मानवी भूगोलापर्यंतची ही पार्श्वभूमी पाहिली आणि हेही समजून घेतलं की फ्रेडरिक रॅडझेलला आधुनिक मानवी भूगोलाचे जनक म्हणतात, हेही आपण या ठिकाणी माहिती करून घेतलेलं आहे. त्यानंतर मानवी भूगोलाची जी काही व्याख्या आहेत, त्याच्यामध्ये ॲलन सॅम्पल असेल, हंटिंग्टन असेल, व्हाईटवरेनर असेल, त्याचबरोबर मित्रांनो J.H.G. लबॉन असेल, जीन ब्रुन्स असेल, फ्रेडरिक रॅडझेल असेल, या सर्व तज्ज्ञांच्या व्याख्या आपण अभ्यासल्या. त्यानंतर मानवी भूगोलाचे काही स्वरूप आहे, एकात्मतेचे स्वरूप, परिवर्तनशील स्वरूप, गतिशील स्वरूप, परस्पर संबंधाचे स्वरूप, या स्वरूपाचा आपण अभ्यास केल्यानंतर आपण मानवी भूगोलाच्या व्याप्तीचा अभ्यास करीत आहोत. आणि याच्यामध्ये काही तज्ज्ञांनी मानवी भूगोलातील विषयांचे 3 विभाग पाडलेले आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये मानव व त्याचे सामाजिक जीवन, मानवाचा प्राकृतिक घटकाशी असलेला संबंध, सामाजिक व प्राकृतिक घटकांचा संबंध, या गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर मित्रांनो, विडाल डी ला ब्लाश यांनी मानवी भूगोलाची जी काही 5 विभागात विभागणी केली, त्याच्यामध्ये लोकसंख्या, मानवाचे सांस्कृतिक जीवन, वाहतूक, पर्यटन व मानव जाती व शहरे, अशा प्रकारचे हे 5 विभाग मित्रांनो होते. त्याच्यानंतर जीन ब्रुन्स यांनी मानवी भूगोलाची 3 विभागात विभागणी केली.
वसाहती व रस्ते, वनस्पती, प्राणी, शेती व पशुपालन, त्यानंतर मृदा, वनस्पती, प्राणी, खनिजे यांचा अभ्यास. या प्रकारे जीन ब्रुन्सनी 3 विभागात मानवी भूगोलाची विभागणी केलेली आपण पाहिली. त्यानंतर डिमॉन्जियानी मानवाचे व्यवसाय व वसाहती या 3 विभागात विभागणी केलेली आपण अभ्यासली. फिंच त्रिवार्ता यांनी सुद्धा मानवी भूगोलाचे 3 विभागात विभागणी केलेली आपण पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये प्राकृतिक घटक, लोकसंख्येचे वितरण, सांस्कृतिक घटक व महत्व या गोष्टींचा आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण व्हाईट व रेनर यांनी मानवी भूगोलाची 5 विभागात विभागणी केलेली आपण अभ्यासली. त्याच्यामध्ये लोकसंख्या व त्यांचे वितरण, प्राकृतिक घटक, मानवी वसाहती, वाहतूक व शक्ती साधने हे ते 5 विभाग होते. आणि परापी लिओ यांनी मानवी भूगोलाची विभागणी 3 विभागात केलेली आपण अभ्यासली. त्याच्यामध्ये मित्रांनो मानवी जीवन, मानव व पर्यावरण, मानवाच्या विकासाकरिता आवश्यक असलेले जे काही घटक या गोष्टींची आपण मित्रांनो चर्चा केलेली आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपण एकंदरीत मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये कोणते कोणते मुद्दे येतात त्यांची आपण चर्चा करीत होतो. त्याच्यामध्ये मित्रांनो आपण पाहिलं की मानव व प्राकृतिक संबंध, मानव जाती, लोकसंख्या, मानवी व्यवसायाचा प्रभाव, मानवाची अर्थव्यवस्था या 5 जे काही मुद्दे आहेत या 5 मुद्द्यांचा आपण ऊहापोह किंवा चर्चा पाठीमागच्या तासाला केलेली आहे. आणि मग मानवी भूगोलाच्या व्याप्तीचा जो काही 6वा मुद्दा आहे किंवा 6व्या मुद्द्यापासून जे काही मुद्दे येतात ते सर्व मुद्दे आज आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचे आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो 6वा मुद्दा भूमी उपयोजन. आता हा महत्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी आहे हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. भूमी उपयोजनाच्या संदर्भात आपण म्हणू शकतो की एकूण जी काही जमीन आहे, आता जमीन किती, पाणी किती या सर्व गोष्टी आपण वारंवार चर्चा केलेल्या आहेत. एकूण पृथ्वीचा जो काही भूभाग आहे या भूभागाचा आपण 71% भूभाग हा कशानं व्यापलेला आहे की त्याला आपण जल म्हणतो किंवा पाणी म्हणतो या किंवा खारं पाणी म्हणतो याने व्यापलेला आहे किंवा पाण्यानं व्यापलेला आहे असं म्हणूया, कारण त्याच्यामध्ये गोड पाणी पण अपेक्षित आहे. तर 71% भूभाग पाण्यानं व्यापलेला आहे. तर राहिलेला जो 29% भूभाग आहे हा मित्रांनो जमिनीनं व्यापलेला आहे. आणि त्या असणाऱ्या जी काही भूभागाचा जो काही मानवानं उपयोग केलेला आहे त्याला आपण भूमी उपयोजन असं म्हणतो. मग मानवानं नेमकं कसं उपयोजन केलेलं आहे, तर विविध कार्यासाठी मानव या भूमीचा उपयोजन करत असतो. उदाहरणार्थ पहा, तो शेतीसाठी उपयोग करतो, तो पशुपालनासाठी भूमीचा उपयोग करतो, तो मत्स्यपालनासाठी उपयोग भूमीचा करतो, तो कुक्कुटपालनासाठी भूमीचा उपयोग करतो, तो उद्योगधंद्यासाठी भूमीचा उपयोग करतो, तो स्वतःच्या मनोरंजनासाठी ज्याला आपण म्हणतो पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी भूमीचा उपयोग करतो. त्याचबरोबर पहा इतर जे काही उद्योगधंदे आहेत किंवा व्यापार आहे किंवा ज्याला आपण शिक्षण म्हणतो किंवा इतर सेवा व्यवसाय आहेत किंवा वसाहती आहेत, वसाहतीमध्ये ग्रामीण वसाहत आहे, नागरी वसाहत आहे, मानवाच्या इतक्या ऍक्टिव्हिटीज आहेत की त्या सर्व ऍक्टिव्हिटीज जी काही ऍक्टिव्हिटीजसाठी लागणारी जी काही जमीन तो वापरात आणतो त्यालाच आपण भूमी उपयोजन असं म्हणतो पहा. आणि या सर्व गोष्टींची जी काही माहिती, मग कोणत्या गोष्टीसाठी किती जमीन वगैरे या सर्व आकडेवारी किंवा हे सर्व माहिती आपण मानवी भूगोलाच्या व्याप्तीचा विषय आहेत हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो भूमी उपयोजनाच्या संदर्भात आणखीन एक महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे की मानवाचे असणारे जे काही सामान्य ऍक्टिव्हिटीज जसं आपण म्हणतो की अगदी वसाहत किंवा वसाहतीमध्ये होणाऱ्या इतर सामान्य ऍक्टिव्हिटीज पासून ते मोठमोठ्या उद्योगांच्या पर्यंत असणारी जी काही सर्व गोष्टी, मग त्याच्यामध्ये राजकारण सुद्धा येईल, ऐतिहासिक काही स्मारक असतील त्यांचा सुद्धा समावेश होईल, किंबहुना इतरही गोष्टी जर आपण धार्मिक गोष्टी येतील, या सर्व गोष्टींसाठी लागणारी जी काही जमीन आहे ती सर्व म्हणजेच भूमी उपयोजनाचा तो भाग असतो. आणि या सर्व गोष्टींची चर्चा किंवा या सर्व गोष्टींचा
उहापोह अभ्यास किंवा अभ्यासाचा समावेश मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये झालेला मित्रांनो पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे मानवी वसाहती. अर्थातच मित्रांनो मानवी वसाहती संदर्भात आपण पुन्हा या गोष्टी आपण बोलतोय, तरी सुद्धा इथं आलेलं आहे म्हणून सांगतो की मानवी वसाहती संदर्भात वसाहतीचे 2 प्रकार असतात, अस्थायी वसाहत, स्थायी वसाहत. त्याच्यामध्ये स्थायी वसाहतीचे पुन्हा 2 प्रकार पडतात, ते म्हणजे ग्रामीण वसाहत, नागरी वसाहत. आणि हे सर्व कोणत्या व्यवसायामध्ये त्या वसाहतीमधील लोक समाविष्ट आहेत यावरती ग्रामीण का नागरी यांचे प्रकार पडतात. हे सर्व आपण पाठीमागच्या क्लासमध्ये अनुभवलेलं आहे किंवा अभ्यासलेलं आहे. आणि या सर्व गोष्टींचा समावेश मित्रांनो मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये होतो. त्याच्यानंतर विकास योजना हा अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, कारण मानव स्वतः आपण बघतो की मानवाच्या अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत आणि अनेक गोष्टी तो सतत करत असतो आणि तो सतत कार्यरत असतो. याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की मानवी जीवन अधिक सुखकर बनवणं, हा उद्देश आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यातून तो अनेक प्रकारच्या योजना आखतो. मग त्या आर्थिक विकासाच्या योजना असतील किंवा त्या सामाजिक विकासाच्या योजना असतील किंवा त्या आरोग्य सुविधांचा विकास करण्याच्या योजना असतील किंवा त्या वाहतुकीच्या सुविधांचा विकास करण्याच्या योजना असतील किंवा मित्रांनो खेळासंदर्भात खेळाचा विकास करणाऱ्या योजना असतील. अशा अनेक सगळ्या योजना मिळून मित्रांनो जो काही विकास होतो तो मानवी विकास, आणि म्हणून त्या सर्व योजनांना आपण विकास योजना असं म्हटलेलं आहे. आणि ह्या सर्व विकास योजनांचा समावेश मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये केला जातो. किंबहुना मित्रांनो आपण आज मानवाचं जीवन अधिक सुखकर करत असताना त्याचे असणारे एंटरटेनमेंट म्हणजेच मनोरंजन, मग त्या मनोरंजनासाठी त्यानं जी काही साधनं विकसित केलेली आहेत, मग त्याच्यामध्ये सामान्य हुतुतूच्या खेळापासून ते मित्रांनो त्यानं आपल्याला जी काही स्मार्टफोनच्या साह्यानं तो काय करतो की व्हिडिओ गेम खेळतो किंवा आपण बघतो की पिक्चर असतात, नाटकं असतात, गाणी असतात. या सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींचा सुद्धा या विकास योजनेमध्ये समावेश करावा लागतो, कारण प्रत्येक क्षेत्राचा विकास मानव हा करत राहतो आणि त्यामुळं मानवाचं जीवन अधिक सुखकर बनवण्याचा मानव हा प्रयत्न करत असतो. त्या प्रयत्नाला नेहमीच यश येतं असं नाही, परंतु आपण बघतो की बऱ्यापैकी अनेक योजनांना यश येतं. ज्या योजना अत्यंत सुयोग्य पद्धतीनं नियोजित झालेल्या आहेत त्या विकास योजना यशस्वी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये अगदी सैनिकी असणारे जे काही दल असतील, या दलांची स्थापना असेल किंवा त्या सैनिकी दलांचं जी काही कर्तव्य ड्युटी आहेत की समाजाचं रक्षण करणं, या सर्व गोष्टी सुद्धा मित्रांनो विकास योजनांचाच भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या सर्व विकास योजनांचा समावेश मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे सामाजिक संघटन. आता सामाजिक संघटन म्हणल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी तिथं अपेक्षित आहेत हे आपण पाहणं आवश्यक आहे. काही मित्रांनो ज्या काही संघटना असतात या समाजाची सेवा करत असतात आणि काही संघटना ह्या विशेषतः मनोरंजनासाठी सुद्धा असतात, जसं की क्रीडा संघटना. ह्या क्रीडा संघटना फक्त खेळासाठी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर काही संघटन हे आपल्याला समाजाची सेवा करण्यासाठी असतात, तर काही संघटन हे आपल्याला स्वतःसाठी अधिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी संघटन झालेलं असतं. जसं की काही बँकांचे कर्मचारी एकत्रित येतात आणि एक संघटन निर्माण करतात, परंतु अर्थात त्यांचेही काही प्रश्न असतात, त्यांच्याही काही अडीअडचण असतात, त्या सोडवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. या सर्व सामाजिक संघटनांचं संघटन जे असतं किंवा संघटना असतात यांचाही समावेश मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये होतो. मग त्याच्यामध्ये छोट्या छोट्या संघटनापासून ते सर्व
आंतरराष्ट्रीय संघटनेपर्यंत, मग ज्याला आपण भूगोल संघटना म्हणूया, प्राध्यापक संघटना म्हणूया, शिक्षक संघटना म्हणूया, वकिलांची संघटना म्हणूया, बँकर्सवाल्यांची संघटना म्हणूया, कामगार युनियन म्हणूया, किंवा अनेक जे काही जातीपातीनुसार हिंदू धर्म किंवा मुस्लिम धर्म किंवा ख्रिश्चन धर्म असे पण संघटन, जातीनुसार सुद्धा संघटन आपल्याला समाजाचं झालेलं पाहायला मिळतं. ज्या ज्या प्रकारे समाजाचं संघटन झालेलं आहे त्या त्या सर्व संघटनाचा अभ्यास, समावेश मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये होतोय. मानवी भूगोलाची व्याप्ती ही गतिशील आहे. आज आपल्याला काही ठराविकच संघटन या मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये पाहायला मिळत असतील, तर कालांतराने त्याच्यामध्ये अनेक जी काही संघटना आहेत त्या संघटनाचा समावेश आपल्याला झालेला पाहायला मिळतो. म्हणजे युनो सारखी जी काही आंतरराष्ट्रीय संघटना आहे, इथपासून ते गल्लीतील जी काही संघटना आहे इथपर्यंतचा समावेश मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये व्हायला काहीच हरकत नाही किंवा झालेला आहे, आणि ती मानवी भूगोलाच्या व्याप्तीचे विषय ठरतात असंही या ठिकाणी आपण म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यानंतर मित्रांनो, जी काही राजनैतिक प्रशासन असतं, हे प्रशासन आहे ना, हे संपूर्ण आपण पृथ्वीवरती बघतो की वेगवेगळे खंड, वेगवेगळ्या खंडामध्ये वेगवेगळे देश, आणि त्या वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रशासन यंत्रणा, जसं की आपण गणतंत्र म्हणतो म्हणजेच लोकशाही म्हणतो, तर काही ठिकाणी आपण राजेशाही पाहायला मिळते, तर काही ठिकाणी आपल्याला हुकुमशाही पाहायला मिळते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे राजनैतिक प्रशासन व्यवस्था जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये वसलेली आपल्याला पाहायला मिळते, आणि त्याचाही वेगवेगळे जी काही प्रतिक्रिया आहेत किंवा वेगवेगळ्या त्या त्या देशातील नागरिकांना प्रशासन यंत्रणेला सामोरं जावं लागतं. काही प्रशासन यंत्रणा ह्या लोकांच्याच हातात असतात, तर काही प्रशासन यंत्रणा ह्या राजांच्या हातात असतात, तर काही प्रशासन यंत्रणा ह्या मित्रांनो हुकुमशहांच्या हातामध्ये असतात, आणि त्यानुसार त्या लोकांना ज्या काही सोयी सुविधा स्वातंत्र्य मिळत असतं पहा. या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये केला जातो. राज्यशास्त्रीय भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर आपण असंही म्हणू शकतो, वेगवेगळ्या देशांच्या घटना, वेगवेगळ्या देशाचं असणारं प्रशासन, ह्या सर्व गोष्टी मानवी भूगोलाच्या व्याप्तीचे विषय आहेत असंही आपण म्हणू शकतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी मानवी भूगोलाची काही व्याप्ती किंवा विषय सामग्री किंवा क्षेत्र हे जे काही आपण कित्येक तास अभ्यासतोय हे या ठिकाणी संपलेलं आहे असं आपण म्हणूया. आणि मानवी भूगोलाच्या पुढच्या विषयाकडं म्हणजेच मानवी भूगोलाच्या प्रमुख शाखांच्याकडं आपण मित्रांनो वळणार आहोत. मानवी भूगोलाच्या जे काही प्रमुख शाखा आहेत, ह्या प्रमुख शाखा 4 आहेत पहा. ह्या 4 शाखा आहेत. या 4 शाखामध्ये ऐतिहासिक भूगोल, सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल आणि राजकीय भूगोल अशा 4 या शाखांचा समावेश प्रमुख शाखा म्हणून झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या प्रमुख शाखांच्या पुन्हा काही उपशाखा मानवी भूगोलामध्ये निर्माण झालेल्या आहेत पहा. आपण भूगोलांच्या जे काही शाखा सुरुवातीला अभ्यासल्या त्याच्यामध्ये भूगोलाच्या प्रमुख 2 शाखा, एक शाखा आहे ती म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरी शाखा आहे ती म्हणजे मानवी भूगोल. या दुसऱ्या शाखेचा आपण सध्या अभ्यास करीत आहोत. आणि या दुसऱ्या प्रमुख शाखा जी आहे मानवी भूगोल, या प्रमुख मानवी भूगोलच्या या प्रमुख शाखेच्या पुन्हा 4 शाखा पडतात. त्याच्यामध्ये ऐतिहासिक भूगोल, सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल. आपण या 4 प्रमुख शाखांचा अभ्यास आपण करणार आहोत. यामध्ये सुद्धा काही उपशाखा आपल्याला पाहायला मिळतात पहा, परंतु आपण प्रमुख शाखांच्याकडे अगोदर फोकस करणार आहोत. त्याच्यामध्ये आहे ऐतिहासिक भूगोल. मित्रांनो, हे सर्व शब्द पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटत, कदाचित शंका येण्याची शक्यता दाट आहे की इतिहास, समाजशास्त्र किंवा अर्थशास्त्र किंवा ज्याला आपण राज्यशास्त्र या सर्व विषयांना भूगोल शब्द ऍड केलेला आहे, आणि ऐतिहासिक भूगोल, सामाजिक भूगोल, राजकीय भूगोल, आर्थिक भूगोल अशा प्रकारची याच्यामध्ये शाखांची निर्मिती झालेली आहे. आणि ही जबरदस्तीनं निर्मिती केलेली आहे, ओढून ताणून केलेली आहे अशी शंका आपल्या मनामध्ये येऊ शकते. परंतु असं नाही मित्रांनो की या सर्व शाखा ज्या आहेत, किंबहुना असं म्हणू शकतो किंवा आपण यावरती भाष्यही अगोदर केलेलं आहे की सर्व ज्या काही
सामाजिक शास्त्र आहे, ज्याला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र आपण म्हणतो, हे सर्व सामाजिक शास्त्रांची जननी मित्रांनो भूगोलच आहे. आणि याशिवाय सुद्धा आपण असंही पाहिलं की सर्व जे काही मूलभूत विज्ञानशास्त्र आहेत, हे सर्व मूलभूत विज्ञानशास्त्र किंवा विज्ञान आपण म्हणू, हे सुद्धा आपण याची सुद्धा जननी भूगोलच आहे. हे आपण यावरती व्यवस्थितरित्या भाष्य केलेलं आहे. आणि म्हणून आता आपण याच्यावरती अधिक भाष्य न करता एक एक यातील शाखा जी आहे ही शाखा आपण घेऊया आणि आपण काय करूया की मानवी भूगोलाच्या शाखांचा अभ्यास किंवा चर्चा पुढे घेऊन चालूया. तर मित्रांनो, याच्यामध्ये ऐतिहासिक भूगोल ही मानवी भूगोलाची एक प्रमुख शाखा आहे. आणि याच्यामध्ये जो काही मानवाचा जो इतिहास आहे, या इतिहासाचा भूगोलाशी जो काही संबंध आहे, तो संबंध विशद करणारी शाखा म्हणजे ऐतिहासिक भूगोल होय. आणि मित्रांनो, हे आपण नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे की मानवाचा जो काही इतिहास आहे तो भूगोलाच्या रंगमंचावरती घडलेला आहे. जेव्हा भूगोल साथ देतो किंवा जेव्हा आपण दुसऱ्या शब्दात, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा निसर्ग साथ देतो, तेव्हाच खऱ्या अर्थानं मानवाच्या अनेक क्रिया यशस्वी होतात. आणि या आजच्या वर्तमानातल्या क्रिया ह्या काय होतात की जेव्हा भूतकाळात समाविष्ट होतात. म्हणजे आजचा दिवस जो आहे हा संपल्यानंतर आपण उद्याच्या दिवसात प्रवेश करू आणि उद्या आपण पाठीमागे ओळून पाहतो कालचा दिवस, किंवा आज आपण पाहतो कालचा दिवस. तर तो काल म्हणजे कालचा दिवस म्हणजे आपला इतिहास असतो. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या वर्तमानातून निसटलेला जो काही आपला कालावधी आहे तो म्हणजे भूतकाळ. आणि तो भूतकाळ म्हणजेच मित्रांनो आपला मानवाचा इतिहास आहे. आणि त्या इतिहासातल्या सर्वच गोष्टी आपण लक्षात घेतो असं नाहीये, परंतु विशेषतः मानवानं जी काही प्रगती केलेली आहे त्या प्रगतीचा निश्चितपणे आपण लोकाजोका करतो, ठेवतो, घेतो, तो त्यालाच आपण इतिहास असं म्हणू शकतो. आणि हा इतिहास पूर्णपणे भूगोलावरती किंवा निसर्गावरती अवलंबून असतो. आणि म्हणून मानवी इतिहास हा किंवा इतिहास हा भूगोलाच्या रंगमंचावरती झालेला आहे असं आपण या ठिकाणी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मित्रांनो, इतिहासाच्या मार्गाने मनुष्य आजच्या सद्यस्थितीस येऊन पोचलेला आहे. आपण जर पाहिलं तर मानव त्याचे नैसर्गिक साधनांशी असलेले संबंध यातून काही फलोत्पत्ती होऊ शकते का, याकरिता मानवी भूगोल तज्ज्ञांना मानवाचा इतिहास पाहावा लागतो. म्हणजेच मित्रांनो, आपण भूतकाळातून काही बोध घेण्याचा प्रयत्न करतो. जसं की आपला जर संबंध निसर्गाशी चांगला राहिला तर आपल्याला काय लाभ होऊ शकतो, आणि आपण निसर्गाची जर मोडतोड केला तर आपल्याला काय लाभ होऊ शकतो, या सर्व गोष्टी आपण भूतकाळातून सुद्धा समजून घेऊ शकतो. आणि वर्तमान काळामध्ये कसं वागायचं या गोष्टी आपण निर्धारित करून पुढील दिशा, पुढील वाटचाल आपण निश्चित करू शकतो. त्यासाठी आपल्याला इतिहासामध्ये डोकावून पाहावं लागतं. थोडक्यात इतिहास हा मित्रांनो आपल्याला एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण सर्व घडामोडी त्या ठिकाणी आपण इतिहासामध्ये इतिहासकारांनी चित्रित करून ठेवले असतात. आणि त्या आपल्याला सध्याचं वर्तमान काळातील आपलं जे काही वर्तन आहे ते ठरवण्यासाठी आणि भविष्यकाळाची दिशा ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतं पहा. आणि मानवी जे काही जीवन आहे हे जीवन मित्रांनो विशेषतः अधिक सुखकर किंवा त्याची जी काही मानवी जीवनाची जी काही नीतिमत्ता आहे ती उंचावण्यासाठी सुद्धा आपल्याला या मानवी भूगोलाचं जे काही अभ्यास आहे हा अभ्यास आपल्याला उपयुक्त ठरतो पहा. हे आपण या ठिकाणी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळं आपल्याला पुढील जे काही भविष्यकाळ आहे तो उज्ज्वल बनवण्यासाठी याचा निश्चितपणे आपल्याला उपयोग होतो. आणि भूतकाळातील जी काही मानवाचे ठसे आहेत किंवा मानवाची जी काही वाटचाल आहे ती वाटचाल आपल्याला वर्तमान काळ आणि भूतकाळ
याची तुलना करण्यासाठी आणि आपल्याला भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी सुद्धा या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि या गोष्टी आपल्याला ऐतिहासिक भूगोलातून प्राप्त होतात पहा. या प्रकारे ऐतिहासिक भूगोल ही मानवी भूगोलाची महत्त्वपूर्ण शाखा आहे हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. याशिवाय मित्रांनो या शाखेत ऐतिहासिक घटना व प्राचीन काळापासून ते आजपर्यंत निरनिराळ्या देशांचा विस्तार यांचे अध्ययन केले जाते. मित्रांनो की या ठिकाणी आपण ऐतिहासिक घटना ज्या आहेत ह्या ऐतिहासिक घटना आणि त्यांचा जो काही असणारा विस्तार या सर्व गोष्टींचा अध्ययन यामध्ये होतं आणि या सर्व गोष्टीशी म्हणजेच या जी काही ऐतिहासिक घटना आहेत या ऐतिहासिक घटनांना तेथील भौगोलिक जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती कशी कारणीभूत ठरते या सर्व गोष्टींचा सुद्धा आपण अंदाज किंवा दखल या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आपल्या सर्वांना अत्यंत आदर आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना हाताशी धरून या स्वराज्याची स्थापना केली. ही मित्रांनो स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज कसे करू शकले तर त्यासाठी त्या ठिकाणी असणारी जी काही भौगोलिक परिस्थिती आहे या भौगोलिक परिस्थितीचा छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप लाभ उठवला आणि शत्रूला हैराण करून सोडलं. ती कोणती भौगोलिक परिस्थिती होती तर सह्याद्रीच्या जी काही डोंगर रांगा कडा कपारी ह्या ज्या काही होत्या या ठिकाणी जी काही मुठभर मावळ्यांना घेऊन त्यांनी काय केलं गनिमी काव्यांच्या साह्यानं शत्रूला नामोहरम केलं किंवा शत्रूला मेटाकुटीस आणलं असं आपण म्हणू शकतो आणि शत्रूला काय केलं की चित करून स्वराज्याची स्थापना केली. तर या ठिकाणी या ज्या काही भौगोलिक परिस्थितीचा लाभ उठवला छत्रपती शिवाजी महाराजांनी, तसंच आपल्याला इतिहासकालीन अनेक ज्या काही घटना आहेत त्या घटनांच्या मध्ये आपल्याला जी काही भौगोलिक परिस्थिती आहे या भौगोलिक परिस्थितीचा जो काही रोल असतो किंवा भूमिका असते ही भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळते पहा. त्यानंतर पहा विशेषतः की त्या ठिकाणची असणारी जी काही भूमी आहे हे भूमी स्वरूप आहे हे भूमी स्वरूप सुद्धा मित्रांनो आपल्याला एखाद्या देशाचं जे भूमी स्वरूप पुढचं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय की भूमी स्वरूप समजा कसं आहे हवामान कसं आहे या जी काही भौगोलिक गोष्टी आहेत या भौगोलिक गोष्टीनुसार त्या देशाची जी काही इतिहासात झालेली भरभराट असेल किंवा वर्तमान काळात होत असलेली भरभराट असेल आणि भविष्य काळात होणारी भरभराट असेल याला कारणीभूत कोण असेल तर ती भौगोलिक परिस्थिती असते. या सर्व गोष्टी आहेत या सर्व गोष्टींचा ऐतिहासिक भूगोलात अभ्यास होतो पहा आणि याची आपण निश्चितपणे अभ्यास करतो आणि त्यातून काही बोध प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करतो पहा. हे ऐतिहासिक ज्या काही खुणा आहेत त्या खुणा आज सुद्धा आपल्याला खुणावत आहेत. ती पर्यटन स्थळं म्हणून सुद्धा विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळतात. जसं की किल्ले आहेत किंवा त्यांच्या भौगोलिक जी काही सौंदर्यामध्ये हे उभे राहिलेले जे काही किल्ले आहेत हे किल्ले त्या भौगोलिक सौंदर्याला किंवा नैसर्गिक सौंदर्यामध्ये अधिकच भर घालतायत अशा प्रकारची आपल्याला गोष्ट किंवा प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतं पहा. त्यानंतर आपण या ऐतिहासिक भूगोलातून आपण हेही आपल्याला समजतं की किल्ले बांधत असताना तेथील जी काही भूरचना आहे त्या भूरचनेचा विचार केलेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ आपण दक्षिण महाराष्ट्रातील जे काही बहुतेक किल्ले आहेत हे भूरचनेच्या आधारानेच बांधलेले दिसतात. प्रतापगड, रायगड, सिंहगड, शिवनेरी, पन्हाळगड, विशाळगड इत्यादी किल्ले मित्रांनो उंच ठिकाणी बांधलेले आहेत. शत्रूने सहजासहजी हल्ला करू नये यामागील उद्देश या उंच ठिकाणावर किल्ले बांधण्याचा होता पहा. वरील सर्व गोष्टींचा अभ्यास जो काही आपण केलेला आहे किंवा नामोल्लेख केलेला आहे तो नामोल्लेख म्हणजे ऐतिहासिक भूगोलाचा अभ्यास आहे किंवा ऐतिहासिक भूगोलाचा मागोवा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अशा प्रकारे आपण मानवी भूगोलाच्या जी काही प्रमुख शाखा आहे ऐतिहासिक भूगोल या शाखेचा आपण थोडासा परिचय अल्पसा परिचय
या ठिकाणी करून घेतलेला आहे. आणि या संदर्भात अनेक जर आपण उदाहरणं देत बसलो तर मित्रांनो ही ऐतिहासिक भूगोल शाखा कधीही न संपणारी आहे. इतका मानवाचा जो काही ऐतिहासिक भूगोलामधील इतिहास आहे तो अवाढव्य आहे, हे आपण विसरून चालणार नाहीये. म्हणून आपण संक्षिप्त ऐतिहासिक भूगोलाची ओळख करून या ठिकाणी आपण मित्रांनो थांबणार आहोत. धन्यवाद.